शेतकरी मित्रांनो नमस्कार. साईनाथ रहाणे यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. बऱ्याच ठिकाणी साधारणपणे भरपूर पाऊस झालेला आहे. बऱ्याच ठिकाणी गारपीट पण झालेली आहे आणि अशा काळामध्ये बहुतेक डाळिंब बागाचे नुकसान ही खूप साऱ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये झालेली आहे. तर शेतकऱ्यांच्या समोर प्रश्न पडला आहे की आता आपण कुठल्या प्रकारच्या फवारण्या साधारणपणे या काळामध्ये केल्या पाहिजे आणि बऱ्याच ठिकाणी गारपीट झालेली आहे. तर तिथं काय फवारण्या जाणं गरजेचं आहे. नुकसान भरपूर झालेलं आहे. वादळी वारा, त्याचबरोबर पाऊस आणि गारा असं सारं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि जर आपण योग्य फवारणी या काळामध्ये केली नाही, विशेषतः गारा पडलेला जो प्लॉट आहे तिथं जर आपण योग्य फवारणी केली नाही तर बऱ्याच प्रकारचं नुकसान या ठिकाणी आपल्याला होतं. म्हणून या ठिकाणी ज्यांच्या बागा साधारणपणे सेटिंगमध्ये आहे तर अशा बागेसाठी रहाणे ॲग्रोचं जे हाय पॉवर आहे हे 2 मिली प्रति लिटर घेऊन याची फवारणी तुम्हाला करायची आहे, जेणेकरून झाडावरती बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य असे दोन्ही जे काही रोग या ठिकाणी आपल्या झाडावरती येणार आहे तर त्याचं कंट्रोल तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी 2 दिवसाचा आपण जेव्हा गॅप देऊ त्यानंतर आपण साधारणपणे कॅप्टन हे 2 ग्रॅमने आणि रहाणे ॲग्रोचं ब्रह्मो हे जीवाणूनाशक आहे 1 ग्रॅमने फवारणी तुम्ही साधारणपणे करता येईल. कॅप्टन नसेल उपलब्ध तर ताकद म्हणून जे येतं कॅप्टन आणि म्हणजे हेक्झाकोनाझोल त्याला ॲडिशन येतं तर त्याचासुद्धा वापर आपल्याला करता येईल. तर अशा प्रकारे आपण 2 दिवस ह्या 2-3 दिवसामध्ये आपण कंट्रोलिंग याच्यावरती मिळू शकतो. त्याचबरोबर या ठिकाणी जेव्हा आपले 4-5 दिवस होणार आहे, 4-5 दिवसानंतर आपल्या बागांना प्रादुर्भाव होऊ नये म्हणजे विशेष प्रकारचे येणारे डाग असतील, पाकळी करपा असेल, तर याचं कंट्रोल करण्यासाठी थोडीशी स्ट्रॉंग आपण साधारण फवारणीकडं जातो. तर स्ट्रॉंग फवारणीमध्ये आपण शक्यतो आमिस्टार सुचवतो, आमिस्टार टॉप, की जेणेकरून आपल्याला कंट्रोलिंग चांगलं भेटून जाईल. कारण बऱ्याचदा काय होतं की साऱ्याच जर फवारण्या आपण सिंपल पद्धतीच्या केल्या तर आपल्याला थोडंसं ब्रॉड स्पेक्ट्रम फंगिसाईडची निवड आपल्याला करावी लागते. म्हणून हाय पॉवर त्याचबरोबर कॅप्टन ब्रह्मोची फवारणी झाल्यानंतर साधारण 5 दिवसांनी आपल्याला आमिस्टार टॉप हे आपल्याला फवारणी करायची आहे. आता याच्यामध्ये मेन जो घटक आहे अझोस्ट्रोबिन 4.8% आणि क्लोरोथोनिल हा जो 40% SC फॉर्म्युलेशन आहे. म्हणून याचा कंट्रोल आपल्याला खूप चांगला मिळतो. ही जी फवारणी आहे ज्या बागा सेटिंगमध्ये आहे त्याही करू शकतात, ज्यांची सेटिंग झाली आहे तेही करू शकतात आणि ज्यांच्या बागा हार्वेस्टिंगला जवळ आल्या आहे त्या सर्वांना आमिस्टार टॉप चालेल. आता या नावानं आपल्याला मिळालं नाही तर आपल्याला अझोस्ट्रोबिन आणि क्लोरोथोनिल हे जे कंटेन आहे याच्यामध्ये विविध ब्रँड नेमनं उपलब्ध आहे. जसं की आजगर आहे, गरुड आहे, असे खूप सारे ब्रँड नेम विविध कंपन्याचे आहे. आपल्याला आतमधील टेक्निकल ज्याला काय कंटेन काय आहे तर तो कंटेन अझोस्ट्रोबिन आणि क्लोरोथोनिल हा आपल्याला पाहून त्याचा फवारणी करायची आहे. आता हे आपलं झालं, पण बऱ्याच भागामध्ये या ठिकाणी जेव्हा पाऊस पडतो, वाऱ्याने सारे झाडं हलतात, त्याचबरोबर फळांना जखमी होतात. आपण तर त्याच्यावरती फवारण्या केल्या, पण झाडाला एक ताकदसुद्धा आपल्याला द्यायला लागेल. कारण ती ताकद आपण कशातून देऊ शकतो तर रहाणे ॲग्रोचं जे पिकअप 90 आहे हे आपण ज्यांच्या बागा सेटिंग झाल्या आहे त्यांनी एकरी 5 लिटर द्यायचं आहे. त्याचबरोबर त्याच्यानंतर एखादं मायक्रोन्यूटन जसं की आपलं ड्रिपॉल आहे, हे मायक्रोन्यूटन पण आपण 2 किलो किंवा 5 लिटर एकरी आपल्याला द्यायला पाहिजे, जेणेकरून झाडामध्ये पोषण चांगलं होतं. आता या पिकअप 90मध्ये काही शेतकऱ्यांचा प्रश्न येतो की आम्ही काही वॉटर सोलेबल मिक्स करू शकतो का? तर वॉटर सोलेबलमध्ये तुम्ही 05234 म्हणा, 4247 ग्रेड म्हणा, ही ग्रेड तुम्ही फळवाढीसाठी आपण जे फॉस्फरस पोटॅश लेवल मेंटेन करण्यासाठी देतो तर ती तुम्ही पिकअप 90मध्ये टाकू शकता. त्याचबरोबर जेव्हा अधूनमधून आपली जे काही फवारण्या चालू असतात तर मी सांगेल की सेटिंगच्या ज्यांच्या बागा आहे यांनी कोसाईड म्हणजे कॉपरयुक्त खतं टाळायची आहेत, औषधं टाळायची आहेत. तर
ज्यांच्या बागा सेटिंग चालू आहे म्हणजे फुलं निघत आहे, काही कळी उमललेली आहे, तर त्यांनी कॉसाईड म्हणा, कोनिका म्हणा, ब्लू कॉपर म्हणा याला टाळायचं आहे. कारण किंवा बोनस म्हणा हे टाळायचं आहे. तर त्याच्याऐवजी मग आपल्याला काय घेता येईल, तर तुम्हाला कस्टोडिया पण एक स्ट्रॉंग बुरशीनाशक आहे, कॅब्रिओ टॉप आहे, त्याचबरोबर आमिस्टार आहे. यापैकी कुठल्याही एखाद्या बुरशीनाशकाची फवारणी आपल्याला करून घेणं गरजेचं आहे. आता बरेच जण ज्यांच्या बागा सेटिंग झालं आहे तर त्यांना कॉपर फवारणीला काहीच अडचण नाही आहे. तर मग थोडंसं अँटीबायोटिक म्हणजे तेल्याचा संक्रमण अशा वातावरणामध्ये म्हणजे झाडाला जखम झाली आहे, गारा झाल्या आहे, हेवी पाऊस झालेला आहे, वारं खूप होतं त्यामुळं खूप घासलं गेलेलं आहे, तर झाडाला खूप साऱ्या जखमा होतात. ह्या आपण हाय पॉवरने आणि ब्रह्मो कॅप्टन किंवा ताकाच्या फवारणीने कंट्रोल करणार आहे. पण अजून सेटिंग बाग झाली, पण मग आता आपल्याला अजून हेवी काय घेता येईल, तर मग आपल्याला कोनिका चालेल. कोनिका का घ्यायचा आपण, तर याच्यामध्ये कॉपर प्लस याच्यामध्ये आपल्याला कासुबीमायसिन जे काही अँटीबायोटिक आहे याचा वापर आपल्याला चांगला मिळतो. त्याचबरोबर बोनस म्हणून म्हणजे समजा ब्रँड नेम चेंज झालं पण कंटेंट तेच आहे, तर बोनसचा तुम्हाला वापर करता येईल 2.5 ते 2.5 ग्रॅमपर्यंत किंवा कोनिका 2.5 ग्रॅमपर्यंत पर लिटर घेऊ शकता. अशा प्रकारे साधारण फवारण्या करायला पाहिजे. पावसाळ्यामध्ये किंवा रिमझिम जेव्हा पाऊस चालतो अशा काळामध्ये जैविक बुरशीनाशकांचा रिझल्ट अतिशय चांगला भेटतो. आता जैविक बुरशीनाशकामध्ये सुडोमोनस 5 मिली आणि बॅसिलस 5 मिली दोन्ही एकत्र घेऊन फवारणी जर केली तर त्याचे खूप उत्तम रिझल्ट मिळतात. झाडावर पाणी असो किंवा थोडासा नॉर्मल पाऊस लगेच आला तरीही त्याचे परिणाम आपल्याला चांगले भेटतात. किंवा ज्याला काय म्हणू आपण केमिकल बुरशीनाशकं फवारण्याची आपली भीती असते की आता फवारणी होईल आणि लगेच पाऊस येईल तर धुवून जाईल. तर तसं सुडोमोनस असेल, बॅसिलस असेल किंवा ट्रायकोडर्मा असेल याच्या फवारण्या जर आपण या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये घेतल्या तर त्या जरी या वातावरणात त्यांचे प्लाय होत असतं. त्यामुळं तुम्ही बिनधास्त त्याच्या फवारण्यासुद्धा पावसाळ्यामध्ये नक्की करायला पाहिजे. जेव्हा खूप ऊन असतं तर अशा काळामध्ये तुम्हाला ह्या जैविक बुरशीनाशकांचा रिझल्ट पाहिजे तसा मिळणार नाही. म्हणून मी तुम्हाला बाकीची जी काही यादी आहे ती या ठिकाणी सांगितलेली आहे. सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे की तेल्याचं संक्रमण वाढण्याची शक्यता आहे अशा काळामध्ये आपण जास्तीत जास्त सेंद्रिय खत व्यवस्थापन जर आपण केलं, जसं की PSB KMB स्लरी असेल, ड्रिपॉल असेल किंवा रहाणे ॲग्रोचं आपलं पिकअप 90 असेल, याचा तुम्ही वापर करा जेणेकरून तेल्या कंट्रोल राहील आणि आपली बाग अधिकाधिक साईज आणि कलरसाठी आपल्याला चांगले रिझल्ट भेटतील. तर मला वाटतंय या व्हिडिओमधून तुम्हाला जे काही सांगायचा माझा प्रयत्न आहे की बागांचे नुकसान होऊ नये, तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ या ठिकाणी मी सादर केलेला आहे. तर त्यानुसार आपल्या बागेचं नियोजन तुम्ही करायचं आहे. पुन्हा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.